असं तुम्हाला वाटतंय? वजन होतं असं? माझं 45-46 असत होतं. ओके, तर लक्षात घ्या, आतापर्यंत आपण रिझल्ट ऐकलेले आहेत वेट लॉसचे, म्हणजे वजन कमी झालेले. तर हा आपला रिझल्ट असा असणार आहे की इथं वजन वाढलेलं आहे. यांना वजन वाढवण्याची गरज का? आणि अशक्तपणा. आणि लक्षात घ्या, तुमच्या हाईट नुसार वजन जर का नसेल, ते कमी असलं तरी पण चॅलेंजेस आहे येतात आणि जास्त असलं तरी पण येतात. येस मॅडम, आज या ठिकाणी तुम्ही किती किलोग्रॅम वजन वाढवलेलं आहे 8 महिन्यात पाठीमागच्या? 7 किलो. किती? किती? 7 किलो. 7 किलो. वाव, ग्रेट. सो 7 किलोग्रॅम वजन वाढवलेलं आहे. किती महिन्यामध्ये वाढलं मॅडम हे वजन तुमचं? माझं 4-5 महिन्यामध्ये 5 किलो वाढलं होतं, 2-3 महिन्यामध्ये. आता सध्या 7 किलोग्रॅम वजन वाढून आहे. बरं, आता तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी 7 किलोग्रॅम तुमचं वजन वाढलेलं आहे, तर वाढलेल्या वजनाबरोबर कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय सर. पाहू शकता या ठिकाणी तर मला दम लागत होता सारखं, थोडं जरी चाललं तर. बिफोरच्या फोटोमध्ये पाहू शकतात मॅडमांचा बिफोर 47 kg वरती आहे आणि आफ्टर या ठिकाणी पाहत आहेत ते सर्वजण. सर आफ्टरचा फोटो दाखवा. आफ्टर या ठिकाणी 54 किलोग्रॅम वजनावरती मॅडमांचं वेट गेनचा रिझल्ट आहे. 7 किलोग्रॅम वेट मॅडमांनी स्वतःच वाढवलंय. मॅडम, हे 7 किलोग्रॅम वजन वाढल्याचं तुम्हाला कधी वाटलं का की 7 किलोग्रॅम आपलं फॅट पर्सेंटेज वाढलंय, आता खूपच आपल्याला अनहेल्दी वाटतंय, जडजड वाटतंय शरीर, असं कधी झालंय? तर म्हणजे नकाशिकांत जे केलं की आपण मसल वेट गेन म्हणतो, तर ते या ठिकाणी मॅडमांचं झालंय. मॅडमांचं फॅट गेन नाही झालं तर वेट गेन झालेलं आहे, मसल वेटचं गेन झालेलं आहे. आणि ते 7 किलोग्रॅम याच्या अगोदर मॅडम वजन वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते? मी कायम आजारी असत होते, तर मी दवाखान्यात जात होते, इंजेक्शन घ्यायचे, सलाईन घ्यायचे आणि यायचे. मला असं कोणी सांगितलं पण नव्हतं की वजन कमी आहे त्यामुळे तुम्ही आजारी पडताय, असं काय नाही. सलाईन लावलं तेवढंच 8-10 दिवस बरं वाटायचं, परत अजून आहे. ओके, तर आता सध्या तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर डॉक्टरांकडे व्हिजिट तुमच्या होतात का मॅडम? नाही सर. मग भारी वाटतंय आता? हो. औषधं खाऊन आयुष्य जगण्यापेक्षा सकस संतुलित आहार खाऊन आयुष्य जगणं कसं वाटतंय मॅडम? खूप छान वाटतंय सर. ओके, तर 7 किलोग्रॅम वजन वाढवलेलं आहे, तेही सकस संतुलित आहारासह. तर बऱ्याचशा पार्टिसिपेंट्स या ठिकाणी संभ्रमात असतील की हे कसं पॉसिबल आहे की आतापर्यंत आपण वेट लॉसचे रिझल्ट ऐकले, जे न्यूट्रिशन घेतलं त्याच न्यूट्रिशनने आपल्याला वेट लॉस झालं, आणि या ठिकाणी वेट गेनचा रिझल्ट कसा आहे? तर लक्षात घ्या, आपल्या न्यूट्रिशनच्या डब्यावरती कुठेच लिहिलेलं नाहीये की याने वजन कमी होतं किंवा याने वाढतं. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे इट्स अ वेट मॅनेजमेंट प्रोडक्ट. वेट मॅनेजमेंट प्रोडक्ट. दॅट मीन्स तुमचं वजन जर का कमी असेल तुमच्या हाईट पेक्षा, तर ते वजन तुमचं मेंटेन ठेवणं, ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचं वजन कमी करणं, आणि ज्यांचं वजन आहे त्या स्थिर याच्यावरती ते मेंटेन ठेवण्याचं काम हे वेट मॅनेजमेंट प्रोडक्ट करत आहे. वजन कमी असण्याचं कारण माहिती काय? त्याचं कारण असतं की तुमचा डायजेशन ट्रॅक जो आहे तर तो व्यवस्थित नाही, म्हणजे पचन संस्था तुमची व्यवस्थित असते. तर या टायमिंग मध्ये मॅडम, येस, पचन संस्थेचे मॅडम काय चॅलेंजेस होते मॅडम तुम्हाला? मला भूक लागत नव्हती अजिबात सर. मी दिवस जर नाही जेवण केलं तर पण मी आज जेवण केलं नाही, जेवण करा असं मला कधीच वाटत नव्हतं. आणि म्हणजे असं कायम असं झोपून राहावं वाटायचं, काम वगैरे अजिबात करायला कायम असं झोपून राहावं. त्या कालावधीमध्ये ॲलो प्लस टॅबलेट घेतली? नाही. ॲलो प्लस नाही. ओके, सो मॅडम ॲलो प्लस टॅबलेट ही वेट गेन साठी आणि तुमचा डायजेशन ट्रॅक तुमचा व्यवस्थित होण्यासाठी, कारण तुमचं जर का पचन संस्था जर का व्यवस्थित झाली तरच तुमचं वेट गेन होणार आहे. तर सर्वांनी लक्षात घ्यायचंय, फक्त वेट गेन होण्यासाठी किंवा वेट लॉस होण्यासाठी नाही, तर आपण न्यूट्रिशन करत आहोत. वेगवेगळ्या बॉडी पार्टचं वेगवेगळं न्यूट्रिशन आहे. जर का तुमच्या तोंडातून जर का दुर्गंधी जर का येत असेल बोलताना, कितीही तुम्ही छान दात घासा पण तरी पण जर का तुमच्या तोंडातून दुर्गंधी जर का येते, तर याचा अर्थ तुमची पचन संस्था व्यवस्थित नाहीये. तुम्ही काल रात्री जे खाल्लं तर ते व्यवस्थित पैकी पचन झालेलं नाहीये, ते तुमच्या आतड्यांमध्ये सडतंय ते अन्न. यासाठी तुम्हाला ॲलो प्लस टॅबलेट खूप महत्वाचं
महत्वाची. त्याचबरोबर तुम्ही ॲलो कॉन्सन्ट्रेट घेऊ शकतात. थंड पाण्यामध्ये ॲलो कॉन्सन्ट्रेट जर का टाकून त्याबरोबर सिम्पली प्रोबायोटिक जर का तुम्ही 3 महिने जर का यूज करताय तर बॉस लक्षात घ्या, तुमच्यासारखी पचन संस्था कुणाचीच असू शकत नाही. बऱ्याचशा जणांना पचन संस्थेच्या या प्रॉब्लेममुळं या ठिकाणी मूळव्याधासारखे आजार या ठिकाणी उद्भवतात. कारण जे खातायत ते तुम्हाला व्यवस्थितपणे डायजेस्ट होत नाहीये. तर असे काही पचन संस्थेच्या रिलेटेड असणाऱ्या आजारांना तुम्ही भविष्यात मध्ये बळी पडू नये हे जर का तुम्हाला जर का वाटत असेल तर ऑल बॉडी न्यूट्रिशन तुमच्या कोचला विचारून घ्यायचंय, कोचच्या सजेशनने घ्यायचं. ओके, कोचच्या सजेशनने. सो खूप जबरदस्त मॅडम आम्ही या ठिकाणी 7 kg वेट लॉस वेट गेनचा रिझल्ट या ठिकाणी पाहिलाय. मॅडम खूप एनर्जी आहे. तर काय बाकीच्या सगळ्या लोकांचा काय मॅडम रिप्लाय काय, तुमचे जे स्टाफ मेंबर्स आहेत, तुमचे जे गावातील मंडळी आहेत, तर त्यांचा रिप्लाय काय तुम्हाला पाहिल्याच नंतर? हो सर, आमच्या शाळेत मीटिंग वगैरे काय जरी असतं तर मला सगळेजण विचारायचे, तुम्ही बरं आहे का, तुम्ही बरं आहे का, काळजी घेत जावा, बरं आहे का, असं विचारायचे. तर मी कायम आजारीच असते. आज या ठिकाणी तुम्ही वेट गेन केले, 7 किलोचं वजन वाढवलंय तुम्ही, मग आज लोकांचा काय रिप्लाय आहे तुम्हाला? काय नाही, असंच एनर्जेटिक राहावा म्हणते, खूप छान वाटतंय. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून या ठिकाणी. आणि तुम्ही रेग्युलर या ठिकाणी सकस संतुलित आहार घेताय अजूनही? हो सर. थँक्यू व्हेरी मच. खूप छान, जबरदस्त. सो मॅडम अजून कोणी एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करणार आहे त्यांचा अनुभव?